महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या फ्युचर इन सेफ हँड या यूट्यूब वाहिनीवर मी राजेश शिरभाते आपलं स्वागत करतो. आपल्या संयमी स्वभावानं कितीही मोठा वितंडवाद असला तरी सौम्य शब्दात समोरच्याला त्याची चूक दाखवून देणारे, कामगारांच्या हितासाठी सदैव झटणारे, काँग्रेसच्या परंपरेसोबत निष्ठा बाळगणारे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कामगार नेते भाई जगताप आज आपल्यासोबत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका, काँग्रेसची रणनीती, सध्याची वाटचाल, सरकारमधला सहभाग, राज्य सरकारमधला आणि इतर अनेक विषयांवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. तुमचं बरेच मोठी कारकीर्द आहे जी अनेकांनी, आम्ही सगळ्यांनी, पत्रकारांनी तर असो, पण सामान्य नागरिकांनी सुद्धा ती फार जवळून पाहिलेली आहे. मला असं जाणून घ्यायला आवडेल की अशोक अर्जुनराव जगताप ते भाई जगताप हा प्रवास कसा झाला? आता कसं आहे की तुम्ही पत्रकार सगळे आहात, खरं तर तुमचा बुद्ध्यांक हा आमच्यापेक्षा मोठा असतो. आणि आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, प्रत्येक विभागाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रात गेला तर तो एक ठसका आहे, त्या तिथल्या याला, तिथली बोली जी आहे त्याला एक ठसका आहे. तुम्ही कोकणामध्ये गेलात तर त्याला मृदूपणा आहे. तुम्ही जर आणखीन थोडंसं पुढे गेलात म्हणजे अगदी त्याच्यात मालवणी, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं शिवी दिलेलंही वाईट वाटत नाही. म्हणजे ही विविधता, ही वैविध्यता जी आहे तशी एक कोकणातली संस्कृती आहे. आमच्याकडे कसं आहे की घरातला मोठा मुलगा जन्माला की तो जन्मताच भाई असतो, त्याला भाई म्हणतात, आणि जो छोटा असतो त्याला भाऊ म्हणतात. त्यामुळे माझा प्रवास अशोक अर्जुनराव जगताप आणि भाई जगताप हा एकत्र सुरू झाला. म्हणजे असं काही झालेलं नाही किंवा असं काही दुसरं काही हे नाही. पण त्याबरोबर एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटेल आपल्याला सगळ्यांना, ती अशी की या सगळ्या प्रवासामध्ये, या प्रवाहामध्ये मी जेव्हा चळवळीला हे झालो, जॉईन झालो आणि चळवळीमध्ये मी जेव्हा स्वतःला झोकून दिलं, अगदी सगळ्या चळवळी म्हणजे अगदी बेटी बचाव हे आत्ता जे तुम्ही बघता तर त्या मी माझ्या लग्नापूर्वी मी सुरू केलं. आमच्या या एक अतिशय जवळच्या डॉक्टर वर्षाताई देशपांडे त्यांचं याच्यामध्ये प्रचंड काम. आमच्या दुसऱ्या वर्षाताई राणे वगैरे असे आम्ही सगळ्यांनी मिळून एक हे केलं होतं की बेटी बचाव त्यावेळेला. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या खूप होत होती आणि त्यामुळे आम्ही ते सगळं हे केलं, ते सुरुवात केली आणि माझं लग्न झालं. आणि मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की मला पहिली मुलगी झाल्याच्या नंतर जेव्हा हे आता मीडियामध्ये कसं काय लोक घेतील मला माहीत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की मुलगी झाल्याच्या नंतर तिला कोणतरी मित्रमैत्री पाहिजे म्हणून आम्ही दुसऱ्या जेव्हा मुलीचा तर तो मुलाचा वेळ तो मी काढून टाकला. माझी आता दुसरी मुलगी आहे, कारण मुलगीच घरात असावी हे जे मी अभियान चालवलं होतं ते स्वतः जगण्याचा प्रयत्न. ते दुसऱ्यांना भाषण द्यायला फार सोपं असतं, दुसऱ्यांना एखादी गोष्ट अरे असं करा तसं करा असं सांगितलं, पण मी ते केलं त्यावेळेला. म्हणजे ते योग्य होतं अयोग्य होतं मला माहीत नाही, पण मी ज्या विचाराशी निगडीत होतो त्या विचाराशी माझी वालेकी तेव्हाही होती, आजही आहे. मग कष्टकऱ्याशी असेल, मग आणखीन असेल. म्हणून मी नेहमी सांगतो की मी आज जरी अध्यक्ष जरी झालो असतो तरी मी चळवळीतला आहे आणि चळवळ हा माझा म्हणजे आत्मा आहे आणि त्याच्यापासून मी कधी दूर जाणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तो प्रवास असा 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 पुरात होऊन इथपर्यंत आला आणि आता त्यातली कायदेशीर होतो पोहोचतो. कसं असतं, अशोक अर्जुनराव जगताप हे नाव रजिस्टर्ड आहे, तसं भाई जगताप हे सुद्धा गॅझेटेड आहे. त्यामुळे ते असं नाही की ती फक्त काहीतरी उपाधी आहे किंवा ते काहीतरी टोपण नाव आहे, असं नाही.
तर माझी सही मी जी आहे ती भाई जगताप या नावाने कायदेशीररित्या करू शकतो. त्यामुळे इट्स गॅझेटेड. गॅझेटेड. सर, मुंबई काँग्रेस प्रदेश कमिटीचं जे अध्यक्षपद आहे ते वेळ साधून तुमच्याकडे आलेलं आहे असं चर्चा. तर ते अनेक जबाबदाऱ्या घेऊन पण आलेले आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? आणि काय कसं असतं माहितीये का, 136 वर्षाचं काँग्रेस पक्ष, त्याचं अध्यक्षपद मुंबईसारख्या, आणि मुंबई प्रदेश आहे, मुंबई हा जिल्हा नाही, हे विभाग आहे. म्हणजे या देशामध्ये 2च विभाग आहेत, एक मुंबई आणि एक दिल्ली काँग्रेसच्या याच्यामध्ये. बाकी सगळे जिल्हे आहेत, हे विभाग आहेत. म्हणजे रिजनल काँग्रेस, दिस इज नोन ॲज अ मुंबई रिजनल काँग्रेस. त्यामुळे एवढ्या मोठ्या संघटनेचा ज्याचे अध्यक्ष रजनी पटेल राहिले, मुरली देवरा राहिले, गुरुदास कामत राहिले, स्टॉलवर्ड सगळी, आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर मला ही संधी दिली गेलेली आहे, तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी स्वतःला खरोखरच माझं काहीतरी योगदान असेल आणि त्याची पोच पावती म्हणून मला आज ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. अर्थात जबाबदाऱ्या आपण म्हणता येत नाही. अर्थात मी गेली 10 वर्षापासून मी हे सगळ्या प्रयत्नात होतो की मी संघटनेचा माणूस आहे, मी संघटना हे करू शकतो. आणि ज्या वेळेला आपली सरकार होती, वरती होती, खाली होती, पण मला त्यावेळेला संधी नाही मिळाली. पण मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने कसोटी माझी सुद्धा आहे. आज देशातलं वातावरण जर बघितलं तर इतकं कलुषित आहे, आणि अशा वेळेला परत एकदा आपल्याला सगळ्यांना त्या गांधीयन थॉट ज्याला म्हणतो आपण, तिकडेच आपल्याला माणुसकीचा विचारच आहे, दुसरं काही नाही. तो कुठल्या जातीचा धर्माचा असं नाही, तो फक्त माणुसकीचा विचार आहे, जो आज देशातनं कुठेतरी दूर जातोय की काय अशी भीती निर्माण झाली. आणि मुंबईमध्ये तर आपण पाहत आहात की पक्षाचं एक थोडंसं पिछाडीला सध्या काँग्रेसचं पक्ष आहे, म्हणून माझ्यासमोर आव्हानं आहेत. पण मला खात्री आहे की जी माझ्याबरोबर जी टीम आहे आणि काँग्रेसचे इतक्या वर्षाचे जे काय मुंबईच्या याच्यामध्ये जडणघडणीमध्ये जे योगदान आहे, आणि मी एक असा लढवय्या मराठी माणूस आहे, त्यामुळे लोकांना ही गोष्ट अपील करेल, आणि मी नक्कीच काही बदल करेन. म्हणजे मला खात्री आहे, मला माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या याच्यावर विश्वास आहे, कामावर, आणि माझ्या टीमवर विश्वास आहे की मी काहीतरी वेगळं करेन मुंबईमध्ये. आणि तो पक्षाने पण दाखवलेलाच आहे, विश्वास आणि वेळोवेळीत आहे. जर आपण असं विचार केला की काय आव्हानं आपल्याला 1, 2, 3 अशी सफल असतील? म्हणजे बरीच आव्हानं आहेत. आज देशासमोरच आव्हान आहे. देशामधलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे ह्या लोकशाही आज तसं कुठेतरी हल्ल्यासारखी वाटते. कधीही नव्हतं एकमेकाचा विद्वेष इतका वाढलाय, कधीही नव्हतं इतकं जाणवायला लागलं की तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे. ते कधी ह्या देशामध्ये जाती व्यवस्था फार जुन्या आहेत, पण त्या गेल्या 60-65 वर्षामध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच जातीच्या भीती ह्या तुटून आज लोक एक भारतीय या संज्ञेखाली सगळे सुखासमाधानाने नांदत होते. गेल्या 5-6 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर ते एक मोठं आव्हान आणि एक मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ते आव्हान आहेच. मुंबईसारख्या ठिकाणी तर मोठं आव्हान आहे ते असं की एकेकाळी, म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर 1997 पर्यंत मुंबईमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, 95 पर्यंत. आणि आज गेली 30 वर्ष मुंबईमध्ये मुंबई कॉर्पोरेशनमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये मुंबईची सत्ता नाही. अनेक त्याच्यामध्ये चढ उतार झालेले आहेत, आणि ते आव्हान माझ्यासमोर आता मोठं आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी जेव्हा मी अध्यक्षपदाची सूत्र घेतली तेव्हाच मी स्पष्टपणे सांगितले मला 227 जागा लढायच्या. त्या यासाठी सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता मग तो हरला असेल, डिपॉझिट गेला असेल, मी त्याचा सगळा पूर्ण अभ्यास केला तर काँग्रेसच्या
सगळ्यात कमी मतं मिळालेला माझा एक मुलुंडचा माझा कार्यकर्ता आहे, त्याला 570 मतं मिळाले, सगळ्यात कमी. पण 570 मतं मिळालेत त्याला. त्या मुलुंडच्या त्या वॉर्डमध्ये माझ्या कार्यकर्त्याला 570 लोकांनी विश्वास दाखवला. हा विश्वास माझ्यासाठी मोठा आहे. आणि म्हणून मी आल्या आल्या सांगितलं की मला 227 मिळायचे आहेत आणि ते एक आव्हान माझ्यासमोर आहे. मुंबईचा एकंदरीत जो कायापालट होतो आहे त्याच्यामध्ये विशेषतः मुंबईमध्ये हे जे आहे झोपडपट्टीचा जो प्रमाण आहे, 62% लोकांना झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणार आहे. ही मोठी आव्हान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणजे त्या आव्हानांबरोबर ज्या उद्दिष्टाने SRA निर्मिती झाली, पूर्वी SRD होतं, त्यानंतर SRA झालं 95च्या काळामध्ये. परंतु त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की मुंबई ही झोपडपट्टी विमुक्त व्हावी आणि लोकांना राहायला चांगली घरं मिळावीत आणि लोक त्या शहरामध्ये आनंदाने राहावं. तसंच झालं नाही. SRA इतकं वाईट पद्धतीने त्याचा हे केला गेला, मी तर म्हणेन वापर केला गेला बिल्डरांकडनं. लोकांनी आपली झोपडपट्टी तोडून देऊन रस्त्यावर आहे, अजून घरं त्यांना मिळालेली नाही, 20-20 वर्ष घरं मिळालेली नाही. काही लोक याच्यामध्ये जे आहेत त्यांना याच्यासाठी ठेवलेलं आहे आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये, ती सुद्धा 15-15-20-20 वर्ष राहिलेली. आणि हे मोठं आव्हान आहे. मी जेव्हा एक आल्या मी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये मी सांगितलं की या मुंबईचा हा जो 62% हा जो नागरिक झोपडपट्टीमध्ये राहणार आहे, चाळीमध्ये राहणार आहे, यांना आपण एवढ्या ह्या महानगरामध्ये फुकट पाणी देऊ शकतो. आणि त्याचं मी गणितच मांडलं, गणितच त्याला आकडेवारी सहित मी हे केलेलं आहे. आणि मी त्या गोष्टीवर ठाम आहे की उद्या जर काँग्रेसची सत्ता आली तर सगळ्यात पहिलं काय करू तर आम्ही दोन निर्णय आम्ही नक्की घेऊ. सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना मोफत पाणी आणि 500 स्क्वेअर फीटचं घर. झालंय असं की 180 स्क्वेअर फीट होतं, नंतर 225 झालं, नंतर 250 झालं, 300 झालं. ते कुटुंब वाढत गेलं, आमच्या बाकीच्या गरजा वाढत गेल्या आणि मग का नाही देऊ. मुंबईच्या जागा आज ह्या अतिशय किमती जागा आहेत आणि तिथे जर जो कोणी डेव्हलप करणं सरकार करत असेल किंवा कोणी प्रायव्हेट आला तर त्याला 500 स्क्वेअर फीटचं घर द्यायलाच हवं मोफत. आणि ह्या दोन गोष्टी मला अतिशय मनापासून करायच्या आहेत. फारच अगदी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही मांडला आहे. तुम्ही मगाशी बोलताना म्हणाल की बरेच वर्ष काँग्रेसकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती, आता आपण शिवसेनेबरोबर सत्तेमध्ये सहभागी आहात, तर या नवीन परिप्रेक्षामध्ये या निवडणुकीकडे कसं पाहता येईल? मला वाटतं तुम्हाला पहिलं परिप्रेक्ष्य दाखवतो, म्हणजे हे परिप्रेक्ष्य तुम्हाला पटकन कळेल. या मागची 5 वर्ष जर सोडली तर त्याच्या अगोदर 15 वर्ष आम्ही सत्तेत होतोच ना. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, RPIचे काही गट आम्ही एकत्र सत्तेत होतो ना. 15 वर्ष होतो, अगदी 99 पासून 2014 पर्यंत, राईट. पण आम्ही वेगळे लढलोच. मुंबईमध्ये आम्ही एकत्र लढलोच नाही. 2012चा एक अपवाद सोडता त्याला वेगळी कारण होती. त्यामुळे जर तेव्हा अलायन्स मध्ये ज्याला आपण गठबंधनाची सरकार म्हणतो किंवा आघाडी सरकार म्हणतो, तेव्हा जर लढलो तर आता काय अडचण आहे? आता काहीच अडचण नाही. कारण आता तर असं आहे की आता माझं म्हणणं तर साधं आहे की बाबा आज शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने विचार करेल, मला माझ्या पक्षाचा विचार करू द्या. माझी कुतरवोड होण्यापेक्षा मी लढणं पसंत करेन आणि मला खात्री आहे की मी वेगळ्या पद्धतीने. मी तुम्हाला खास याच्यासाठी की काही ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं लढत केली, खरं त्यांचे पॅनल्स उभे केले. जर अशा पद्धतीचा पर्याय मुंबईच्या संदर्भात आला की आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढू, नाही, मला असं वाटतं की कसं आहे की पहिलं हे बघायला पाहिजे की आपल्याला सगळ्यांना की आजची परिस्थिती काय आहे. आजची परिस्थिती अशी आहे की शिवसेनेच्या 97 जागा आहेत, काँग्रेसच्या 31 जागा आहेत, राष्ट्रवादीच्या 9 जागा आहेत, समाजवादीच्या 6 जागा आहेत. आता ह्या सगळ्या जागेची जर गोळाबेरीज केली
तर ती जागा तर 143 होते. आता 227 मधलं 143 झाल्यावर काँग्रेसच्या वाट्याला काही तुम्ही हे देणार का? त्यामुळे त्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं, बरं. माझं सगळ्यात कमी ज्याला मतदान मिळालं त्याचं सांगितलं. 570 मतं मिळालेत ना, ती 5700 कशी होतील ते मी बघितली. बरोबर. पण मी वेगळा लढेल. आपण जेव्हा मुलाखत सुरू केली होती तेव्हा तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर देशाच्या संदर्भात बोलला की सध्याच्या काळात देशात अनेक लोकशाही विरोधी घटना घडतात. त्यांच्याशी लढण्यासाठी आपापल्या पातळीवर आणि पक्ष म्हणून आपल्या पातळीवर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आपापल्या पातळीवर नंतर येतो. पक्ष म्हणून काँग्रेसची ही लढाई फार जुनी आहे. तेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढले. आता मी ते याच्याने म्हणतो आणि मला ते त्याचा रिपीट करायला लागेल. तब लढे ते गोरों से, अब लढेंगे चोरों से. ज्यांनी सातत्याने लोकशाहीला आणि स्वातंत्र्याला विरोध केला त्या दांडी यात्रा काढायला. बर, साधी गोष्ट माझी. कर्नाटकामध्ये याच्यामध्ये आता केरळमध्ये आणि याच्यामध्ये निवडणुका आहेत. तमिळनाडूमध्ये आणि बंगालमध्ये. केरळमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये हे कामराजांचं नाव घेतात. म्हणजे आमचे अध्यक्ष होते काँग्रेस. हे गोळवळकरचं का नाव घेत नाही? हे हेगडेवारांचं का नाव घेत नाही? हे त्यांच्या बाकीच्या नेत्यांची का नाव आहे? अगदीच म्हणायचं झालं तर वाजपेयींचं का नाव आहे? म्हणजे तुम्हाला काँग्रेसच्याच यांचे नाव घेऊन तुम्हाला करणार. सरदार पटेल, पटेलांचं नाव तुम्ही वापरलं आणि पटेलांच्या स्टेडियमचं नाव स्वतःचं नाव. बंगालमध्ये हे लोक मोठी लढाई लढतात जात असं ते सांगतात आहे. नाव कोणाचं घेतात आहे? सुभाषचंद्र बोसांचं. तेही काँग्रेसचे अध्यक्ष होते. तुमचं काय आहे? गोडसेचं का नाव घेत नाही तुम्ही? याचं तुम्ही इतकं भलामण करत असता. जी विचाराची जी काही एक ठेवण आहे ही देशाची, ही अशीच आहे ना. त्यामुळे आमच्या समोर मोठी आव्हानं ती आहेत. काँग्रेस पक्षासमोर मोठी आव्हानं आणि देशासमोर ही मोठी आव्हानं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जी आहे त्याच्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना एकच मताचा अधिकार दिला. भविष्यामध्ये ते जर अशा पद्धतीने चाललं तर ते काय राहील की नाही मला माहिती आहे. कारण पूर्वी तसं होतं. मतदानाचा अधिकार सगळ्यांना होताच कुठे. म्हणजे आपल्याकडे 1947 साली आपण जरी स्वातंत्र्य जरी झालं असेल तर त्याच्या अगोदर मुंबईत निवडणुका झाल्या, देशात निवडणुका झाल्या. पण त्याच्यामध्ये मतदार कोण होते? संस्थानिक होते, इंग्रज होते आणि व्यापारी होते. सर्वसामान्य मतदार नव्हताच. उद्या म्हणजे ही भीती व्यक्त करतोय मी. म्हणजे आज जो वंचित होता, आज जो दलित होता, आज जो सर्वसामान्य होता, आज जो मागासलेला होता, जो भारतीय समाजच त्या पद्धतीने होता. काही ठराविक जर सोडले, संस्थानिक सोडले, काही गब्बर असलेले व्यापारी सोडले तर सगळ्यांची परिस्थिती अशीच होती. आज आव्हान हे आहे काँग्रेस पक्षापुढे सुद्धा आणि आमच्या पुढे सुद्धा की हे घटनेचं संरक्षण करत असताना हा सगळा डोलारा जो आज हल्लाय कुठेतरी तो परत ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ना आपण की द सेक्युलर फॅब्रिक्स इज डिस्टर्ब इज देर इज अ फिअर इन माय माइंड ऑल्सो. इट शुड नॉट गेट स्पॉइल्ड अँड फॉर दॅट मॅटर आय थिंक की आम्हाला सगळ्यांना लढणं आवश्यक आहे. व्यक्तिगत सुद्धा आणि याच्याने सुद्धा एकत्रितरित्या सुद्धा. झालंय असं की या देशामध्ये हिंदू पूर्वीपासून होता, मुसलमान अनेक वर्षापासून होता. या देशातली जाती व्यवस्था तेव्हाही होती, आताही आहे. पण त्यांच्यामध्ये ज्या ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या भिंती निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि भिंतीबरोबर भीती निर्माण करण्यात जी आलेली आहे त्याचा मुकाबला करणं आवश्यक आहे आणि तो विचारानेच होऊ शकेल. यांचा विचार काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गांधीयन विचार हाच सांगतो की जे सत्य आहे ते
त्रिकाल अबाधित आहे. फक्त त्या सत्याच्या मार्गाने चालणं आवश्यक आहे आणि आम्ही तो प्रयत्न करतो. आज तुम्ही राहुल गांधी बघत आहात, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू द्या, पण गेल्या 6 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये बोलणारा एकमेव माणूस या देशामधला तो राहुल गांधी. कोणी हिंमतच नाही केली ना. बाकी जे जे भाषण करतात आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, कोणी हिंमत केली नाही एका माणसाने. आणि कारण तो गांधी आहे. त्यामुळे मला खात्री आहे की देशाची ही जी लोकशाहीची घडी जी थोडीशी विस्कटली सारखी वाटते आणि ती जास्त विस्कटू नये यासाठी सगळ्यांना एकत्र येणं आवश्यक आहे. काँग्रेस पक्षासमोर आव्हान आहे, ते देशासमोर सुद्धा आव्हान आहे. तर ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच ही एक मानवी मूल्यांचीच लढाई एका बाजूला. आज कष्टकरी समाजाच्या नेतृत्व आपण बरेच वर्ष केलं, त्या चळवळीचा आपण भाग राहिला. सध्या जे केंद्र सरकार अनेक कामगार विरोधी अशा पद्धतीचे कायदे करत आहे, जे जसं लोकशाहीला आपल्याला घातक आहे तसंच रोजगारासाठी सुद्धा फार घातक आहे. तर त्याविषयी आपण नाही, त्याला मी आपल्याला नम्रपणे सांगतो की त्यांना अधिकारच काय तो. ज्या कायद्यांसाठी कष्टकऱ्याने घाम गाळलाय, रक्त झाडलंय, ह्याच्यातला एकही कायदा कुणी वाढून दिलेला नाही. इंग्रजांनी सुद्धा आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा जेवढी सरकार होती ती त्या कायद्यांसाठी लढाईच द्यावी लागली कष्टकऱ्याला. सगळे कायदे म्हणजे आज देशाचे 42 कायदे, राज्याचे वेगळ्या वेगळ्या राज्यांचे वेगळे वेगळे कायदे, असे जर आपण कायदे बघितले ते काळानुरूप बनलेले आहेत. यांना कसा काय तो काय अधिकार आहे तो त्यांना की ते सगळे एकत्र त्याची खिचडी करून 4 कोड तयार केलेले. आणि ते 4 कोड आहेत काय? मालक दर्जाने 4 कोड म्हणजे तुम्ही कामगार म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकारच काढून घेतला गेलेला आहे. तुम्ही जे पूर्वी गुलामासारखं चालायचं, अगदी माझ्या मर्जीनुसार तुला चालायचं, माझी मर्जी खप्पा झाली की उद्या तुझं काम गेलं. त्यामुळे याच्या विरोधात मोठं आंदोलन तयार होईलच. आम्ही ते करतच आहोत. कारण अशा पद्धतीने देश चालणार नाही. आपल्याकडे फार गोष्टी बोलल्या जातात, हे आलं पाहिजे, गुंतवणूक आली पाहिजे. गुंतवणूक ॲट व्हॉट कॉस्ट? बरोबर, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ सर्वसामान्याच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या गोष्टींचं नाही. आणि आमचा ह्याला प्रखर विरोध आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही तो निर्णय घेतला की केंद्रीय कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात होणार नाही. दोन्ही शेतकऱ्यांच्याही कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही आणि याच्या जे कामगार कायद्यांचे जे बदल झाले तो आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार नाही. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने जो आम्हाला अधिकार दिला आहे राज्यांना, आणि राज्यांचे जे वेगळे अधिकार आहेत ज्याच्यामध्ये ते स्वतःचे वेगळे कायदे किंवा रूल्स बनवू शकतात, तर ते त्याची प्रक्रिया सुरू आहे. मी त्या कमिटीवर आहे. त्यामुळे ह्या कायद्यांची मला माहिती आहे इतके दाहक, इतके घातक कायदे आहेत की त्याच्यामध्ये पूर्णतः कष्टकरी समाजावर उद्ध्वस्त होणार आहे. अगदीच म्हणायचं झालं तर तुम्हाला आता आठवत असेल ते गुजरातमध्ये सुरू झालं 12 तासाची शिफ्ट सुरू झाली तिकडे. म्हणजे आता काय शिल्लक काय ठेवलं तरी सुद्धा लोकांचे डोळे उघडत नाहीत, हे खरं आश्चर्याचं आहे. पण आम्ही सगळे याच्या बाबतीत लढायला तयार, लढणार. आणि आपला स्वभाव तसा पहिल्यापासून लढवय्याचा झालेला आहे आणि आपण सतत लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. मला तुम्हाला आता असं विचारायचं की या मुलाखतीच्या माध्यमातून काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना खास करून आणि एकंदरीतच आपल्या तरुणांना आपण काय सांगू इच्छितो? नाही, तरुणांना मी एवढंच नक्की सांगेन की आपलं भवितव्य हे सोशल मीडियात नाही. आपलं भवितव्य हे या एका आपल्या फोनच्या याच्यामध्ये नाही, तर जगासमोर आपल्याला स्पर्धा आहे आपली. पूर्वी ही स्पर्धा फक्त राज्यापुरती होती, देशापुरती. आता तुमची स्पर्धा ही जगाशी आहे. सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया हा एक भाग वाचू शकतो, पण ते आयुष्य होत नाही. आयुष्याची लढाई ही आपल्याला लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते आपण उतरूनच आपले अधिकार आपण अबाधित ठेवू शकतो. राजीव गांधीने 18 वर्षाला अधिकार दिला मतदानाचा. हे असंच चाललं तर हे काय करतील याचा काही सांगता येणार नाही, कारण यांच्या डोक्यामध्ये कधी काय येईल याचा काय भरोसा नाही. आणि म्हणून
ही लढाई लढणं आवश्यक आहे. ती धर्माची नाही, ती जातीची नाही. ही लढाई फक्त आणि फक्त भारतीयांची आणि भारतीय समाजाची आणि माणुसकीची लढाई आहे. गांधीयन थॉट म्हणजे आपण काय म्हणतो, माणुसकी, माणसाला माणसासारखं जगण्याचं जे तंत्र आहे, दॅट इज गांधीयन थॉट, नथिंग एल्स. याच्यापेक्षा वेगळा थॉट तो नाहीच आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे आणि त्याच्यासाठी जी लढाई आहे तो गांधीयन थॉट आहे. तो आपल्याला लढावा लागणार आहे. आज आपण सगळे लाखोच्या संख्येने दरवर्षी युनिव्हर्सिटीमधून पदव्या घेऊन निघणार आहात, काही टेक्निकल डिप्लोमाज घेऊन निघणार आहात. नोकऱ्या कुठून मिळणार आहे? हे 4 कायदे जर उद्या जर आपण बघितले तर ते नोकरीच्या मुळावर घाव घालणारे आहेत. आणि अशा वेळेला माझी तीच विनंती आहे माझ्या ह्या सगळ्या तरुण याला, माझ्या 65% माझा देश हा तरुण आहे. त्या 65% तरुणाईला माझी हाक आहे, माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांना ही लढाई लढावी लागेल. आपलं भवितव्य अबाधित ठेवायचं असेल, अबाधित ठेवूच आपण. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागेल. आणि मी तयार आहे, आम्ही तयार आहोत. आमचा साथ द्या, मला साथ द्या, काँग्रेसला साथ द्या, हेही मला सांगा. आणि फार चांगलं सांगितलं सरांनी. आणि आमच्या युट्यूब चॅनलचं नावच आहे की फ्युचर इन सेफ हँड्स. आणि अशाच पद्धतीचं तुमचं आताचं विधान होतं. सर, ही जी कलामंचची चळवळ आहे काँग्रेसची, आता तुम्ही एका काळी तर राष्ट्रसेवा दलाचा सुवर्णकाळ पण पाहिला. तर ही सांस्कृतिक चळवळ आताच्या काळात, आता तुम्ही सोशल मीडियाच्या बद्दल पण मत व्यक्त केलं, तर आताच्या काळात ती कशा पद्धतीने तिने वाटचाल करावी असं तुम्ही सांगा, पण फायदा होईल. मला असं वाटतं की जे सांस्कृतिक चळवळ जी आहे किंवा ज्याला आपण संस्कृती म्हणतो, कल्चर म्हणतो, हे इनबिल्ट असतंच. म्हणजे महाराष्ट्राचं एक वेगळं वैभव आहे, महाराष्ट्राचं एक वेगळं कल्चर आहे, काही राज्यांचं वेगळं भाषा, प्रांतांचं एक वेगवेगळं कल्चर आहे. पण भारतीय म्हणून आपलं जे काही एक संस्कृती आहे आणि आपला सांस्कृतिक ठेवा जो आहे तो खूप मोठा आहे. तो आपल्याला सांभाळावाच लागेल. आणि तो कदाचित माध्यम बदलतील. आज डिजिटल माध्यम चाललंय. कालपर्यंत हे इलेक्ट्रॉनिक मीडिया फार थोडासा आजही काही अंश आहे. आपण हे बघत होतो, सगळे चित्रपट बघत होतो किंवा ते त्या माध्यमातून आपल्याला आपली संस्कृती आपण लोकांसमोर आणत होतो. ठीक आहे, कारण ती माध्यमं अशी आहेत की त्या माध्यमाच्या याच्यातून त्यांच्या सगळ्या याच्यातून प्रबोधन होत असतं समाजाचं, संस्कृतीचं त्याच्यामध्ये हे दाखवलं जातं. मला असं वाटतं की काळ जरी बदलला तरी अशा अनेक गोष्टी आज याच्यावर आल्या. तुमच्या यूट्यूबवर येतील, तुमच्या वेबसाईटवर आता सगळं आलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जरी बदललं तरी संस्कृती ही ठामपणे पाय रोवून उभी राहणार आहे या देशामध्ये. कारण अशा प्रकारची विविधता आणि त्या विविधतेमध्ये एकता हे आपला देश सोडून कुठंच नाहीये. इतके जाती, इतके प्रांत, इतक्या भाषा ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुठंच नाहीये. त्या फक्त आणि फक्त माझ्या देशात आहेत. आणि हा देश विविध भाषेचा आहे, विविध पंथांचा आहे, विविध याचा आहे, बाकीच्या सगळ्या काही विविधता आहे. पण आम्ही भारतीय आहोत ह्या एका संकल्पनेने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते कायम राहू. त्यामुळे संस्कृतीचा मोठा सहभाग काळानुरूप तो बदलेल. मी जसं म्हटलं तसं काळानुरूप त्याच्यामध्ये बदल येईल. पण कल्चर विल रिमेन इंटॅक्ट. आय डोंट हॅव एनी डाऊट इन माय माइंड, व्हेरी ऑनेस्टली. धन्यवाद सर, फार आनंद झाला आपल्याशी बोलून. आणि सरांनी आपल्याला बोलता बोलता असं सांगितलेलं आहे की या देशाची सांस्कृतिक वीण अशाच पद्धतीने जपत आपल्याला मानवी मूल्यांची ही लढाई पुढे लढायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपले आभार.